पुसद ते हिंगोली या राज्य महामार्गावर मांडवा गावाजवळ तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे। मांडवा गाव हे महामार्गाच्या दुतर्फा वसलेले असून या ठिकाणी अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिरे, दुकाने आणि रहिवासी वस्ती आहे। त्यामुळे लहान मुलांसह ग्रामस्थांची या रस्त्यावरून सतत ये-जा सुरू असते। मात्र या ठिकाणी रस्त्यावर वळण असल्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे याआधी अनेक अपघात घडले आहेत। ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनने 5 ऑगस्ट 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे। दरम्यान महामार्गाच्या दुतर्फा नालीचे बांधकाम सुरू असताना गावात जाणारे मुख्य रस्ते खोदण्यात आले असून ते अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ गतिरोधक बसवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। प्रतिनिधी डीडी न्यूज पुसद। चव्हाण मांडवा या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळे पुसद ते हिंगोली हा राज्यमार्ग झाल्यामुळे आमच्या रोडला प्राणांती असे 7-8 ॲक्सिडेंट झालेले आहे। त्याच्यामुळे आम्ही बांधकाम विभागाला वारंवार आम्ही निवेदने दिली आणि ग्रामपंचायतमार्फत दिले, आम्ही गावातील प्रमुख लोक नेऊनसुद्धा दिले आणि आम्हाला मागे साहेब बीजे साहेब आलते त्यावेळेस आम्हाला साहेबाला सूचना केली की साहेबांना आम्हाला विचारलं होतं की तुमच्या समस्या काय आहे। आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं साहेबाला की आम्हाला या रोडवर गतिरोधक हे आवश्यक आहे, कारण की आतापर्यंत 7-8 ॲक्सिडेंट झाले, 15-20 5-7 लोक मेले। याच्यामुळं सर्व गावाचा रोष या असल्यामुळं आम्ही वारंवार बांधकाम विभागाला जाऊन आणि साहेबाला बोलून वारंवार सांगितलं की आम्हाला गतिरोधक पाहिजे आणि अद्यापही गतिरोधक झालेलं नाही। त्याच्यानंतर हे नालीचे बांधकाम चालू असताना आम्ही साहेबाला सांगितलं की गावातील जे रस्ते आहेत ते रस्ते आम्हाला 10 मीटरपर्यंत चांगले दुरुस्त करून द्या, कारण गावातून गाड्यासुद्धा रोडवर येत नाही। त्याच्यामुळे ही मोठी समस्या आहे आम्हाला। आमचे कापसाचे वाहन आहेत, आम्हाला कोणत्या बिल्डिंगचं मटेरियल नेणं आहे, बरंच काही सामान आम्हाला गावात न्यावं लागते। त्याच्यासाठी आम्हाला ते 10 फुटापर्यंत ते काँक्रीट रस्ता असं करून देतो आणि साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं, पण अद्यापही बी ते आमचे कामं कोणतेच झाले नाही। त्यामुळं आम्हाला ते कामं दुरुस्ती करून द्यावं आणि गतिरोधक हे आवश्यक द्यावं हीच माझी नम्र विनंती आहे। गाडी मालक मी रवी उपसे राहणार मांडवा। नाली झाल्यामुळे गावात रस्ते बरोबर नसल्यामुळे ते गाड्या ॲक्सिडेंट झाल्या, शेतकऱ्याचा माल गाडी रिवर्स गेलेली आहे। ही गाडी नाली हे रोड बनवावा ही नम्र विनंती।